नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. माकड पकडणारे माकडवाले माकडाचा हात फक्त आत जाईल एवढेच भूक असलेले एक खोकं वापरतात. खोक्यात शेंगा ठेवतात. माकड हात आत घालून शेंगा हातात घेतं आणि आता त्याच्या हाताची मूठ होते. माकड हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, परंतु खोक्याचं भोक हात आत जाईल एवढंच मोठं असतं आणि मूठ बाहेर काढायला लहान पडतं. आता माकडानं ठरवायचं असतं की शेंगा टाकून मोकळं व्हायचं का शेंगा मुठीत ठेवून अडकून बसायचं आणि माकडवाल्याच्या तावडीत सापडायचं. माकड कशाची निवड करत असेल बरं? आता सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही बरोबर ओळखलं. ते शेंगा पकडून अडकून राहतं आणि माकडवाल्याच्या हातात सापडतं. यातून आपण काय शिकलो? तर आपलं वागणं हे माकडापेक्षा काही वेगळं नसतं. आपण अशाच कुठल्या तरी शेंगा पकडून राहतो. मग त्या शेंगा विचारांच्या असोत, एखाद्या नात्यातल्या असोत किंवा कामातल्या असोत. त्यामुळे आपल्याला आयुष्यात पुढे जाता येत नाही. निरर्थक युक्तिवाद करत आपण आपल्या अपयशाचे समर्थन करत राहतो. मी हे करू शकलो नाही कारण नंतर जे काही येतं त्या शेंगा असतात ज्या आपण पकडून ठेवलेल्या असतात, ज्या आपल्याला मागे ओढतात. अशा शेंगा असतील तर आजच त्या सोडून द्या आणि पुढे जात राहा.